अक्कलकोट तालुक्यामध्ये पावसानं चांगलीच दाणादाण उडाली आहे। कारण मोठ्या मेहनतीनं वाढवलेला ऊस वाहून गेल्यानं शेतकरी महिलेला अश्रू अनावर झालेले आहेत। सांगोगी गावच्या शेतकऱ्याचे 2 एकरसह ऊसासह शेतातल्या मातीचीही वाहून गेलेली आहे। घराची सुद्धा पडझड झाली आहे आणि त्याच्यामुळे आता अक्कलकोट तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे। ऊस पण गेले कापवा, सगळं गेले ऊस। आपण थेट जाऊया अक्कलकोटमध्ये आणि नुकसानीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विश्वभूषण लिमय यांनी। पाहूया। अक्कलकोट तालुक्यामध्ये मागच्या 2 दिवसापासून ढगफुटी सदृश्य परिस्थिती पाहायला मिळते आहे आणि त्यामुळे आपण जर दृश्यांच्या माध्यमातून पाहत असाल तर अक्कलकोट तालुक्यातील संगोगी ब या गावामध्ये आपण सध्या आहोत। साधारण 2 एकर जो ऊस आहे तो पूर्णतः आडवा झाल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर या जमिनीवरली माती सुद्धा जी आहे ती सरसकट या ठिकाणी वाहून गेलेली आहे आणि या शेताचं सपाटीकरण झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। खरं दृश्यांच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवू इच्छितो, या ठिकाणी या शेताच्या शेजारीच असणारं शेतकऱ्याचं घर सुद्धा जो आहे ते पण ढासळत आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। पत्रे जे आहेत ते सुद्धा वाहून जात असताना चित्र आपल्याला पाहायला मिळते। खरं तर या शेताच्या बाजूलाच बोरी नदी आहे आणि त्या बोरी नदीला पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली, त्यामुळे हे भयान वास्तव आपल्याला या ठिकाणी दिसून येते। खरं तर याची दखल सरकारनं घ्यावी, प्रशासनानं घ्यावी आणि त्यांना मदत मिळावी अशीच आर्त हाक शेतकरी राजा जो आहे तो त्यांच्या भावनेमधून या ठिकाणी देत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। विश्वभूषण लिमय, साम टीव्ही न्यूज, सोलापूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।